मित्रांनो, आम्ही कुठे फिरायला गेलो ना की 100% माझ्यासोबत असं काही ना काहीतरी घडतं म्हणजे घडतंच. तर शनी शिंगणापूरमध्ये ही सोडून मला सगळे निघाले होते. तर नक्की विषय काय झाला होता सगळं सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळी 4 वाजता उठून आंघोळ वगैरे केली, कारण आम्हाला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. मग काय, सूरज आणि मी गेलो पुण्याला. तिथून अक्षय सर आणि प्रतीक सरांसोबत आपण पुढच्या प्रवासाला निघणार होतो. सकाळ सकाळी मस्तपैकी नाश्ता केला, गाडी CNG भरला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपला तिरंगा कसा अभिमानानं फडकत आहे. थोड्याच वेळाने आम्ही पोहोचलो मग महागणपतीला, म्हणजेच रांजणगावला. रांजणगावमध्ये महागणपतीचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो शनी शिंगणापूरला. शनी शिंगणापूरला जायच्या आधी थोडंसं मागं थांबलो होतो. तर तुम्ही बघू शकता अक्षय सरांनी डायरेक्ट आपली पॅन्ट आहे ना झाडावरती फेकून दिली. कसे बशी वरती जाऊन ती पॅन्ट खाली काढली आणि आम्ही गेलो शनी शिंगणापूरच्या मंदिरात. शनिदेवांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही पोहोचलो डायरेक्ट संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये गेल्यावरती मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आम्हाला परत संभाजीनगरवरून जायचं होतं वणीला, म्हणजे सप्तशृंगी देवीला, नाशिकला. मग काय, समृद्धी महामार्गावरून सणाना फिरी करत आम्ही रात्री पोहोचलो सप्तशृंगी देवीला. सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतल्यावरती ना दिवसभर प्रवास केलेला अख्खा अंगातला आळस निघून गेला, कारण मन एवढं प्रसन्न झालं होतं.